नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते त्या मान्सून बाबत आता एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येते. राज्यातील वातावरण झपाट्याने बदलत असून मान्सूनच्या आगमनासाठी पोषक परिस्थिती निर्माण होते. आता आकाशात ढगांची गर्दी वाढत आहे, वाऱ्यांचा वेगही वाढला आहे आणि अनेक भागांमध्ये पावसाच्या सरीही कोसळू लागल्या आहेत. त्यामुळे आता एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे, तो म्हणजे महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी धडकणार. मित्रांनो, जून महिन्याची सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या नजरा आता पूर्णपणे आकाशाकडे लागल्यात. अनेक ठिकाणी शेतीची मशागत पूर्ण झाली आहे, बियाणे आणि खतांची व्यवस्था करण्यात आली आहे आणि आता फक्त दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. दरम्यान हवामानात होत असलेले बदल पाहता पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. सध्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये ढगांची हालचाल वाढली आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊसही होत आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीला वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जर ही परिस्थिती कायम राहिली तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लवकरच दमदार पावसाची सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे शेतकरी आणि नागरिक दोघेही त्रस्त झालेत. मात्र आता वातावरणात गारवा जाणवू लागलाय. काळे ढग आणि बदलते हवामान पाहून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा वाढल्यात. गावागावात एकच चर्चा सुरू आहे की यंदाचा मान्सून कसा राहणार आणि पेरणी कधी सुरू होणार. मात्र याच वेळी शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. सुरुवातीचा पाऊस पडला म्हणून घाईघाईने पेरणी करणं टाळावं, कारण पाऊस स्थिर होणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या पावसानंतर मोठा खंड पडल्यास पिकांना नुकसान होऊ शकतं. त्यामुळे स्थानिक हवामानाचा अंदाज आणि परिस्थिती पाहूनच पेरणीचा निर्णय घेणं अधिक योग्य ठरेल. आता पुढील 48 ते 72 तास राज्याच्या हवामानासाठी निर्णायक ठरणार आहेत. या काळात मान्सूनच्या वाटचालीबाबत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनी हवामानाच्या प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. एकंदरीत पाहता महाराष्ट्रात मान्सूनची चाहूल ही स्पष्टपणे दिसू लागली. वातावरणातील बदल, ढगांची वाढती गर्दी आणि पावसासाठी अनुकूल परिस्थिती यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे आता प्रतीक्षा संपण्याची वेळ जवळ आली असून लवकरच राज्यात पावसाचे दमदार आगमन होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुमच्या भागात पाऊस झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हवामानाचे असेच ताजे व अचूक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या हवामान तडाखा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.